तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल झालेला आहे। काही वेळापूर्वीच हवामान खात्याने बऱ्याचशा भागांसाठी अलर्ट जारी केलेला आहे। तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आपल्याला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा जाणून घेऊयात। मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तर आपण आज दुपारनंतर कोणकोणत्या भागांमध्ये पाऊस होणार आहे ते आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। आपण मराठवाड्यातून सुरुवात करूयात। आपण जसं की स्क्रीनवर बघू शकताय, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, पैठण, जालना, जिंतूर, परभणी, माजलगाव, बीड, केज, कळंब, भूम, परंडा, वाशी, तुळजापूर, धाराशिव, लातूर, औसा, अहमदपूर, उदगीर या संपूर्ण तालुक्यांमध्ये आपल्याला भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळते। तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। भंडारा व गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते। तर नागपूर, अमरावती, अकोला यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर यवतमाळ, वाशिम या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तर चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा या भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत संपूर्ण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळते। तर धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। या ठिकाणी मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, नाशिक, इगतपुरी या भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पुणे, सातारा, सांगली या भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर सोलापूर, अकलूज, पंढरपूर, इंदापूर, बारामती, करमाळा, दौंड, जेजुरी या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। नगर, पाथर्डी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर कोकण पट्टीमध्ये मित्रांनो रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण कोकण पट्टीमधील जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची संततधार कायम पाहायला मिळते। एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। खानदेशमध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर विदर्भामध्ये मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।